In previous lecture, we have learned about Newton's law of motion, Newton's first law, Newton's second law, and Newton's third law of motion. We have studied. Today, we are going to learn about law of conservation of momentum. म्हणजे संवेग अक्षयतेचा सिद्धांत आपल्याला आज बघायचा आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा जो लॉ आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे बघा. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मग आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे तो आपण समजून घेऊया. सपोज an object A has mass m1 and its initial velocity is u1. An object B has mass m2 and initial velocity u2. आता या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहे बघा. ए हे एक ऑब्जेक्ट आहे आणि बी हा एक ऑब्जेक्ट आहे. ए हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा जो मास आहे ते m1 आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी ही u1 आहे. आणि बी हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास m2 आणि इनिशियल व्हेलॉसिटी u2 आहे. मग अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर मोमेंटम, आता आपण मोमेंटमचा फॉर्म्युला बघितलेला आहे बघा. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मग ए हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं इनिशियल मोमेंटम काय येईल, तर इनिशियल मोमेंटम ऑफ ए इज m1 u1 आणि इनिशियल मोमेंटम ऑफ बी इज m2 u2. आता हे झालं ऑब्जेक्ट एचं इनिशियल मोमेंटम आणि बीचं इनिशियल मोमेंटम. त्यानंतर बघा काय होतं, सपोज दिस टू ऑब्जेक्ट्स कोलाइड्स. आता हे जे दोन्ही ऑब्जेक्ट्स आहे ए आणि बी त्यांचं कोलिजन झालं. कोलिजन झालं म्हणजे काय, तर ते ज्यावेळेस एकमेकावर आदळतात त्यावेळेस काय होईल, लेट द फोर्स ए ड्यू टू बी बी F1. मग बीमुळे एवर जो फोर्स ॲक्ट होईल बघा तो फोर्स कोणता सांगितलेला आहे, तर F1 आहे. म्हणजे एवर ॲक्ट होणारा फोर्स कोणता आहे, तर F1 आहे. अँड दिस फोर्स विल कॉज ॲक्सलरेशन इन ए अँड इट्स व्हेलॉसिटी विल बिकम v1. तर ज्यावेळेस ए आणि बी या दोन्ही ऑब्जेक्टचं कोलिजन होईल त्यावेळेस काय होईल, तर बी या ऑब्जेक्टमुळे एवर F1 इतका फोर्स ॲक्ट होईल आणि त्या फोर्समुळं काय होईल, तर ए हा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण निर्माण होईल आणि ॲक्सलरेशन निर्माण झाल्यामुळं त्याची जी व्हेलॉसिटी ती व्हेलॉसिटी किती होईल, तर इट विल बिकम v1. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी एची u1 होती आणि बीमुळे त्याच्यावर जो फोर्स ॲप्लाय झाला आहे आफ्टर कोलिजन इट्स व्हेलॉसिटी बिकम्स v1. मग मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन, मग आघातानंतरचं जे संवेग आहे तो संवेग काय होईल बघा एचा, तर इट विल बिकम m1 v1. m1 त्याचा इनिशियल मोमेंटम आपण बघितला बघा एचा, तो काय सांगितला m1 u1 आहे. पण आफ्टर कोलिजन द मोमेंटम ऑफ ए विल बिकम्स m1 v1 अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता न्यूटनचा थर्ड लॉ आपण बघितला होता बघा. काय सांगितलं होता, तर एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. म्हणजे प्रत्येक क्रियाबलावर प्रतिक्रियाबल समान परिमाणाचे आणि विरुद्ध दिशेने प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल हे अस्तित्वात असते. मग आता थर्ड लॉनुसार काय सांगता येईल, तर आता जसा बीमुळे एवर फोर्स ॲप्लाय होतो आणि एमध्ये ॲक्सलरेशन निर्माण होतं तसंच ए या ऑब्जेक्टमुळे सुद्धा बीवर फोर्स ॲप्लाय होणार आहे. पण तो जो फोर्स आहे तो अपोजिट डायरेक्शनने ॲप्लाय होणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन ए also exerts an equal force on B but in opposite direction. म्हणजे बीने जसा एवर फोर्स ॲप्लाय केला तसाच एचा सुद्धा बीवर फोर्स हा ॲप्लाय होत असतो, पण त्याची डायरेक्शन ही अपोजिट असते. अँड दिस विल कॉज अ चेंज इन मोमेंटम ऑफ बी. आणि त्याच्यामुळे बी हा जो ऑब्जेक्ट आहे
त्याचं इनिशियल मोमेंटम जे ते काय होईल, चेंज होईल. इट्स व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन इज v2. बीची जी व्हेलॉसिटी कोलिजनची नंतरची ती किती होणार आहे, तर v2 होणार आहे. कोलिजन पूर्वीची बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी ऑफ बी इज किती होती ती, तर v1 होती. पण आफ्टर कोलिजन द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट्स बी विल बिकम v2. मग आता बी हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मोमेंटम काढायचं आपल्याला आफ्टर कोलिजन. द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन विल बी m2v2. हे बी या ऑब्जेक्टचं आफ्टर कोलिजन काय आहे, मोमेंटम आहे m2v2. If F2 is the force that acts on the object B. B या ऑब्जेक्टवर F2 एवढा फोर्स ॲक्ट झाल्यानंतर त्याचं जे मोमेंटम आहे आफ्टर कोलिजन ते किती होतं, तर m2v2 इतकं होत असतं. म्हणजे F2 इज इक्वल टू मायनस F1. आता मायनस काय घेतले बघा, आता ह्यांच्या आपण बघितलं आता थर्ड लॉ ऑफ मोशननुसार ज्यावेळेस त्यांचं कोलिजन होत असतं त्यावेळेस काय होत असतं, तर ए हा ऑब्जेक्ट बीवर फोर्स ॲप्लाय करतो आणि बीसुद्धा एवर फोर्स ॲप्लाय करत असतो, पण त्यांच्या डायरेक्शन या अपोजिट असतात. त्यामुळं काय घेतलं आहे, तर F2 इज इक्वल टू मायनस F1. आता फोर्स काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा, फोर्सचा काय आहे, तर ma. मग F2 आहे म्हणून m2a2 घेतलं आहे इज इक्वल टू मायनस F1 चा काय फॉर्म्युला येईल, तर m1a1. मग आता या ठिकाणी काय करायचं बघा, आता a1 आणि a2 हे काय आहे, तर ॲक्सलरेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशन काढण्याचा फॉर्म्युला द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नोन ॲज द ॲक्सलरेशन. ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टी. हा ॲक्सलरेशन काढण्याचा फॉर्म्युला आहे. म्हणून m2 इंटू a2 हे जे ॲक्सलरेशन आहे त्याचा फॉर्म्युला काय येईल, तर v2 मायनस u2 डिवायडेड बाय टी इज इक्वल टू मायनस m1 तसंच राहील. ॲक्सलरेशन a1 त्याचा फॉर्म्युला काय येईल, इंटू v1 मायनस u1 डिवायडेड बाय टी. आता दोन्ही साईडनी जर बघितलं तर डिनॉमिनेटरला टी टी त्याच्यामुळे ती कॅन्सल होईल बघा. मग खाली काय येईल, तर पुढच्या स्टेपमध्ये काय येईल, m2 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आहे, v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 तसंच राहील, ब्रॅकेटमध्ये काय आहे, तर v1 मायनस u1. आता ब्रॅकेटचे बाहेर m2 आणि m1 आहे, त्याने काय करायचं, तर ब्रॅकेटमधले प्रत्येक जे पद आहे त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग m2 गुणिले v2 म्हणजे m2 v2 येईल मायनस m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1. आता इथं मायनस m आणि ब्रॅकेटमध्ये मायनस u1 आहे, मायनस मायनस प्लस होईल बघा, म्हणजे प्लस m1 u1 येईल. त्याच्यानंतरची पुढची स्टेप बघा काय येईल, तर m2 v2. आता इकडचं जे m1 आहे बघा, राईट साईडला जे m1 v1 आहे ते आपण लेफ्ट साईडला घेतल्यानंतर ती प्लस होईल बघा. देअरफॉर m2 v2 प्लस m1 v1. आता राईट साईड बघा इज इक्वल टू m1 u1 तसंच राहील, फक्त लेफ्ट साईडचं जे m2 u2 आहे मायनस ते आपण राईट साईडला घेतल्यानंतर ते प्लस होईल बघा. म्हणजे काय आले बघा, लास्ट स्टेप काय आली, तर m2 v2 प्लस m1 v1 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. म्हणजे हे काय आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे एकूण अंतिम जो संवेग आहे त्याचे परिणाम बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचा परिणाम. आता त्यानंतर काय म्हणतील बघा, द
If no external force is acting on two objects, then their total initial momentum is equal to their total final momentum. म्हणजे ज्यावेळेस अं, त्या दोन वस्तूवर कोणतंही बाह्य संतुलित बल कार्य करत नसल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग आणि अंतिम संवेग हा नेहमी इक्वल असतो. दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि हे जे विधान आहे बघा, ते कितीही संख्या असल्या तरी त्यासाठी कसं असतं, ट्रू असतं, सत्य असतं. म्हणजे त्यावरून आपण मग कोणता कन्झर्वेशन ऑफ लॉ सांगू शकतो मोमेंटमचा. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स their total momentum remains constant. It does not change. काय सांगितलंय बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. when no external force acts on two interacting objects their total momentum remains constant. It does not change. म्हणजे दोन वस्तूंची जर परस्पर क्रिया होत असेल आणि त्याच्यावर कोणतंही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण जो संवेग आहे तो नेहमी स्थिर राहतो, बदलत नाही. दिस इज अ कोरोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे आपण न्यूटनचा जो थर्ड लॉ बघितला आहे त्या तिसऱ्या नियमाचा हा काय उपसिद्धांत आहे. द मोमेंटम इज अनचेंज्ड आफ्टर द कोलिजन. म्हणजे टक्कर झाल्यानंतर किंवा आघात झाल्यानंतर सुद्धा काय होत असतो, संवेग हा स्थिर राहत असतो. द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलायडिंग ऑब्जेक्ट. त्याच्या कोलायडिंग ऑब्जेक्ट आहे म्हणजे आघात एकमेकावर टक्कर होणाऱ्या किंवा आघात होणाऱ्या ज्या वस्तू येतं त्या वस्तूमध्ये तो जो संवेग आहे तो काय होत असतो, रिडिस्ट्रीब्यूट होत असतो म्हणजे पुनर्वितरित होत असतो. त्याच्यामुळं काय होत असतं तर मोमेंटम रिमेन्स अनचेंज्ड आफ्टर कोलिजन. द मोमेंटम ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट्स डिक्रीजेस व्हाईल दॅट ऑफ द अदर इन्क्रीजेस. आणि ज्यावेळेस त्या दोन ऑब्जेक्टमध्ये कोलिजन होत असतं बघा त्यावेळेस काय होत असतं तर त्या दोन्हीपैकी एका ऑब्जेक्टचं मोमेंटम डिक्रीज होतं आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मोमेंटम काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. दस वी कॅन ऑल्सो स्टेट दिस कोरोलरी ॲज फॉलोज. मग हा जो उपसिद्धांत आहे तो उपसिद्धांत आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगू शकतो बघा. मग काय सांगू शकतो तर व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड्स द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे ज्यावेळेस दोन वस्तूंची टक्कर होते त्यावेळेस काय होत असतं तर आघातापूर्वी असणारा एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण जो संवेग आहे तो कसा राहतो, इक्वल राहत असतो, समान राहत असतो. इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल. आता हे जे प्रिन्सिपल आहे ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काही एक्झाम्पलच्या सहाय्याने ते समजून घेता येईल बघा. मग या ठिकाणी आपल्याला बुलेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. काय सांगितलेलं आहे, अ बुलेट फायर्ड फ्रॉम अ गन. म्हणजे बंदुकीमधून ज्यावेळेस गोळी झाडली जात असते बघा. या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण हा जो उपसिद्धांत तो समजून घेऊ. कसा तर व्हेन अ बुलेट ऑफ मास m1 इज फायर्ड फ्रॉम अ गन ऑफ मास m2. म्हणजे बंदुकी मधून जेव्हा गोळी मारली जात असते तेव्हा ती जी गोळी असते त्या गोळीचं वस्तुमान किती सांगितलेलं आहे तर m1 सांगितलेलं आहे आणि गनचं वस्तुमान काय सांगितलेलं आहे तर मास ऑफ गन इज m2. इट्स व्हेलॉसिटी बिकम्स v1 अँड इट्स मोमेंटम बिकम्स m1 v1. त्याची जी व्हेलॉसिटी बघा ती v1 सांगितलेली आहे आणि त्यामुळे त्याचं जे मोमेंटम आहे ते मोमेंटम किती होईल तर m1 v1 होईल बुलेटचं. बिफोर फायरिंग द बुलेट बोथ द गन्स
अँड बुलेट आर ॲट रेस्ट. आता गोळी झाडण्यापूर्वी किंवा त्या बंदुकीतून गोळी उडवण्यापूर्वी सुरुवातीला जर बघितलं तर बोथ गन अँड बुलेट्स आर ॲट रेस्ट पोझिशन. बंदुकीची गोळी आणि बंदूक हे दोन्ही पण रेस्ट पोझिशनमध्ये असतात. त्यामुळे त्याचा टोटल इनिशियल मोमेंटम किती असणार आहे रेस्ट असल्यामुळं, तर अर्थातच तो 0 असतो. अकॉर्डिंग टू द अबो लॉ, आता आपण जो वरचा लॉ बघितलेला आहे बघा, त्या लॉनुसार आपण काय सांगू शकतो, द टोटल फायनल मोमेंटम आल्सो हॅज टू बी 0. म्हणजे आपण लॉ काय सांगितला बघा, when two objects collide the total momentum before collision is equal to the total momentum after collision. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस बुलेटमधून गनमधून बुलेट ही फायर केली जात असते, त्यावेळेस सुरुवातीला गन आणि बुलेट या दोन्ही पण रेस्ट पोझिशनमध्ये असतात. त्यामुळं त्याचा इनिशियल टोटल जे मोमेंटम आहे तो 0 असतो आणि मग टोटल फायनल मोमेंटमसुद्धा काय असेल तो तर 0 असणार आहे लॉनुसार. दस द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. त्यामुळंच काय होतं, तर ज्यावेळेस आपण गनमधून बुलेट फायर करत असतो त्यावेळेस ती गन काय होत असते, थोडीशी मागे सरकत असते. काल आपण एक्झाम्पल्स बघितले होते बघा, while hitting a ball with a bat the speed of the bat decreases. त्यानंतर a gun recoil that is move backwards when a bullet is fired. बंदुकीतून ज्यावेळेस गोळी झाडली जात असते त्यावेळेस बंदूक थोडी मागे सरकते. मग तेच आज आपल्याला हा जो लॉ बघितला बघा, त्या लॉच्या आधारे समजून घेता येईल. त्यामुळेच काय होतं, तर फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. म्हणजे बंदुकीतून पुढे जाणारी जी गोळी आहे किंवा बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर ती बंदूक जी आहे ती काय होत असते, थोडीशी मागे सरकत असते. and this backward motion of gun is called as recoil. म्हणजे ही बंदुकीचे जे काही मागं जात असते त्याला काय म्हटलं जातं, रिकॉईल, म्हणजे प्रतिक्षेप असं म्हटलं जात असतं. द व्हेलॉसिटी ऑफ रिकॉईल इज v2 इज सच दॅट. मग आपण बघितलं बघा वरती जे बघितलं m1 v1 इज इक्वल टू मायनस m2 v2. मग तो जो आता ज्यावेळेस रिकॉईल होतं बघा, गन ज्यावेळेस रिकॉईल होत असते त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी ती व्हेलॉसिटी किती होत असते, तर v2 होत असते. मग m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. मग यावरून आपण v2ची जर व्हॅल्यू काढली तर ती किती येईल, v2 फक्त लेफ्ट साईडला ठेवायचा, बाकीच्या ज्या टर्म आहेत त्या सगळ्या राईट साईडला घ्यायच्या. राईट साईडला घेतल्यानंतर काय येईल, तर v2 इज इक्वल टू मायनस m1 डिवायडेड बाय m2 इंटू v1. अशा रीतीने आज आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे बघितले बघा. आता याच्यावर काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण नंतर पुढच्या तासाला समजून घेऊया. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम जो आहे हा लॉ तर महत्त्वाचा आहेच, पण त्याच्यावर काही सायंटिफिक रिझन असतात बघा, ते सायंटिफिक रिझनसुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरच्या खाली जी काही एक्झरसाईज दिलेली आहे बघा, ती एक्झरसाईज तुम्ही तुमच्या वहीमध्ये तारखेवाईज लिहून ठेवायची. नंतर जेव्हा कधी आपल्याला वेळ असेल त्यावेळेस आपण तो तपासून घेऊ. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.